कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, कोबीचा पराठा खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा कोबीच्या वड्या एकदा नक्की ट्राय करा. खूप चविष्ट लागतात. अगदी कमी तेलामध्ये ह्या वड्या खमंग आणि खुसखुशीत होतात. नमस्कार, मी सोनाली. नेक्स्ट क्वीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत कोबीच्या वड्या. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कोबीच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्रेश असा कोबी. ताजा कोबी घ्यायचा आहे. कोबी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे. कोबीच्या वड्या करण्यासाठी इथे मी कोबीचा छोटा गड्डा घेतलेला आहे. या कोबीचे मी 2 भाग करून घेते, म्हणजे खिसायला आपल्याला कोबी सोपा जाईल. यामधला मी अर्धाच कोबी खिसून घेणार आहे. कोबी खिसून घ्यायचा आहे, त्यासाठी मी बारीक खिसणीने कोबी खिसून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी सगळा कोबी खिसून घेतलेला आहे. आपला सगळा कोबी इथे खिसून झालेला आहे. कोबी खिसून झाला आहे. आता आपण हिरव्या मिरचीचं वाटण काढायचं आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घेतल्यात. पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वडे बनवण्यासाठी आता पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये खिसलेला कोबी घ्यायचा आहे. 1 वाटी कोबी आपला भरला. त्याचबरोबर 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. कोबीची वडी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं 2 चमचे पीठ घातलेलं आहे. मध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता. तर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ असेल तर अर्धी वाटी बेसनाचं पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता. कोथिंबीर घातलेली आहे भरपूर. 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे तीळ घातल्याने वडीला चव चांगली येते. त्यामध्ये मिरची, जिरे, लसूण याचं जे वाटण केलं होतं ते घालायचं आहे. यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळदीने रंग चांगला येतो व चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पीठ आता व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. कोबीमध्ये पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे. कोबीला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना पीठ जर पातळ होत असेल तर यामध्ये तुम्ही बेसन पीठ आणखी वाढवू शकता. तुम्हाला कोबीच्या वड्या जेव्हा करायच्या असतील त्याच वेळेस तुम्ही कोबी खिसून घ्या, नाहीतर कोबीला जास्त पाणी सुटतं. आपलं वड्यांसाठी पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे. आता याच्या आपण वड्या करायला घेऊया. तर त्यासाठी एक चाळण घेतलेली आहे. तर त्या चाळणीला मी तेल लावून घेत आहे, म्हणजेच आपल्या वड्या खाली चिकटणार नाही. तर वडी बनवण्यासाठी मी त्याचा रोल तयार करून घेत आहे. तर वडी आपल्याला जास्त पातळ किंवा जाड बनवायची नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता मी 1 इंच जाड असा रोल ठेवलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला बाकीच्या सगळ्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. वड्या बनवताना हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे आपल्या हाताला बेसन पीठ चिकटत नाही. आपल्या सगळ्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला याला उकडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्यावरती आपल्याला ह्या वड्या ठेवायच्या आहेत. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये वड्या उकडायला ठेवू शकता. पातेल्यामध्ये मी चाळणी ठेवलेली आहे. आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे 15 ते 20 मिनटं. 15 ते 20 मिनटामध्ये वड्या आपल्या शिजून तयार होतात. वड्या शिजल्यानंतर पूर्णपणे थंड केल्यानंतर मग वड्या आपल्याला कापायला घ्यायच्या आहेत. वड्या सगळ्या मी इथे थंड करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशा कट होत आहेत. वड्या आपल्या तुटत नाही आहे. व्यवस्थित वडी आपली तयार होत आहे, म्हणजेच आपल्या वड्या व्यवस्थित झालेल्या आहेत. वडी कट करताना तुम्ही चाकूला तेल देखील लावू शकता. याने आपल्या वड्या व्यवस्थित कट होतील. तर तुम्ही पाहू शकता आपल्या व्यवस्थित वड्या कट होत आहेत. या पद्धतीने सगळ्या वड्या मी आता कट करून घेत आहे. इथे मी जेवढ्या मला वड्या हव्या आहेत तेवढ्याच कट करून घेतल्यात. बाकीच्या वड्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या आहेत. वड्या फ्रीजमध्ये 2-3 दिवस टिकतात. वड्या आपल्या तयार आहेत. आता वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. यासाठी मी एक तवा घेतलेला आहे. यामध्ये 3-4 चमचे तेलाचे घातल्यात. थोडं तेल गरम झालं की आपल्याला एक वडी यामध्ये सोडायची आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला वडी सोडून घ्यायची आहे. तर मी सगळ्या वड्या सोडून घेतलेल्या आहेत. तर एका बाजूने वडी तळायला साधारण 3-4 मिनटं लागतात. या बाजूने वडी तळून झाली की आता आपल्याला वडी दुसऱ्या बाजूने देखील चांगली तळून घ्यायची आहे. वड्या आता मी दुसऱ्या बाजूने पलटून घेत आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील आपल्या वड्या चांगल्या तळून निघतील. तुम्हाला जर वड्या कमी तेलात न तळता तुम्हाला जर जास्त तेलामध्ये तळून घ्यायच्या असतील तर तुम्ही तळून घेऊ शकता. मस्त क्रिस्पी होतात. तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने देखील आपल्या चांगल्या वड्या क्रिस्पी झालेल्या आहेत. तर आता आपण या वड्यांना काढून घेऊया.
कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट आपल्या कोबीच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा. अशाच छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल. तोपर्यंत नमस्कार.